जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की दुःखात आपण ईश्वराची उपासना उत्तमाची करतो, तसं सुखातही आपल्याला उपासना तशी करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपल्याला एखादा आपल्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग घडतो, एखादं दुःख अचानक येतं, वादळ येतं, संकट येतं, त्यावेळेस मात्र आपल्याला आजूबाजूला काहीही दिसत नाही. फक्त फक्त आपल्याला समर्थांचे चरण आणि समर्थांचं नामस्मरण याशिवाय आपण काहीही कुठलाही विचार करत नाही. तसं समर्थ म्हणतात की दुःखात आपण अंतःकरणातून त्या परमेश्वराचं, त्या भगवंताचं नाव घेतो, तसं सुखातही आपल्याला त्या भगवंताचं नाव घेता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अंधार पडलं की राम राम म्हणतो आणि उजेड झाला की तुझं काय काम असं म्हणतो. मग समर्थ म्हणतात की तसं करू नका. अंधारातही त्या परमेश्वराचं नाव घे आणि उजेडातही त्या परमेश्वराचं नाव घे. म्हणजे सुखातही त्या ईश्वराचं नाव घे आणि दुःखातही त्या ईश्वराचं नाव घे. तो ईश्वर तुला कधीही विसरणार नाही. तो सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील आणि प्रत्येक संकटामध्ये तो तुला साथ देईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक देह ईश्वर आणि त्या परमेश्वराने निर्माण केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही देहाला किंवा कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही असं सद्गुरू आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक देहामध्ये तो ईश्वर आहे, प्रत्येक देहामध्ये परब्रह्म आहे. त्यामुळे कुठल्याही देहाला नावं ठेवायचा अधिकार आपल्याला त्या परब्रह्माने दिलेला नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ईश्वराची भक्ती एवढी श्रेष्ठ पाहिजे की कुठलाही देह आपल्या समोर उभा राहिला की तो माझा पांडुरंगच आहे, तो माझा श्रीरामच आहे, तो माझा श्रीकृष्णच आहे आणि तो माझा श्री विष्णूच आहे असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की जसं संत लोकांची भक्ती श्रेष्ठ होती, म्हणून समर्थ म्हणतात की कानोपात्राची भक्ती विठ्ठलावर प्रचंड होती. कानोपात्राची भक्ती श्रेष्ठ होती, उत्तमाची होती. आणि कानोपात्रा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेली आषाढी वारीत. आषाढी वारी दिवशी कानोपात्रा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेली आणि आणि विठ्ठलाला तिने निवेदन ठेवलं की तुझ्या चरणी मला विलीन कर. मला आता या संसारामध्ये राहायचं नाही, मला तुझ्या चरणी विलीन कर. त्यावेळेस तिची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, एवढी उत्तमाची होती. अंतःकरणातून तिनं त्या विठ्ठलाचं, त्या पांडुरंगाचं नाव घेतलं होतं. आणि कानोपात्रा मात्र त्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये, त्या विठ्ठलाच्या चरणामध्ये विलीन झाली असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या देहावरचे दोष रूपी कापड काढून टाका. आपल्या देहावरचे दोष रूपी कापड काढून टाका. तेव्हाच तुम्हाला परमेश्वराचा स्पर्श होईल, तेव्हाच तुम्हाला परमेश्वराच्या भक्तीचा स्पर्श होईल. आणि मग समर्थ म्हणतात की जसं लोखंडाला स्पर्श झाल्यावर सोनेच होते. म्हणून समर्थ म्हणतात की परिसाचा जसं लोखंडाला स्पर्श झाल्यावर सोनच होतं, तसं आपणही भगवंताच्या चरणी स्पर्श झाला. आपल्याला भगवंताच्या चरणाशी स्पर्श झाल्यावर आपल्यालाही भगवंतासारखं, त्या परब्रह्मासारखं वागता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की आपल्या देहावरचे दोष रूपी कापड काढून टाका, तेव्हाच तुम्हाला देवाचा स्पर्श होईल. परिसाचं जसं लोखंडाला स्पर्श झाल्यावर सोनच होतं, आपणही भगवंताच्या चरणाला स्पर्श झाल्यावर आपल्यालाही भगवंतासारखं, त्या ईश्वरासारखं, त्या परब्रह्मासारखं वागता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत तुकारामाची भक्ती ही श्रेष्ठ होती. संत तुकारामांची भक्ती ही श्रेष्ठ होती. एकदा मात्र विठ्ठल पांडुरंग तुकारामाच्या घरी परीक्षा घेण्यासाठी आले. आणि ओम भिक्षाय नमः असे पांडुरंग संत तुकारामाच्या घरासमोर उभे राहून म्हणाले.
त्यावेळेस मात्र तुकाराम घरामध्ये नव्हते. ते उपासना करण्यासाठी बाहेर गेले होते. तुकारामाची मुलगी मात्र भागीरथी घरात होती. तुकारामाची मुलगी मात्र भागीरथी घरात होती. आणि तिने आपल्या हातामध्ये मात्र कोणतरी घरासमोर आलेला आहे आणि भिक्षाय नमः असे म्हणत आहे, हे तिने भागीरथीने ऐकले. आणि ती मात्र घरामध्ये गेली आणि आपल्या हातामध्ये जेवढं पीठ येईल तेवढं तिने त्या घरासमोर आलेल्या भिक्षेकराला वाढलं. जेवढं तिच्या हातामध्ये पीठ येईल तेवढं तिने त्या भिक्षुकाच्या झोळीमध्ये वाढलं. आणि लगेच मात्र तेथे आवडी आली. तेथे मात्र तुकारामाची पत्नी आवनी आली आणि भागीरथीला मात्र मारू लागली. भागीरथीला मात्र म्हणू लागली की घरामध्ये थोडंच पीठ आहे आणि तू मात्र यांना का वाढत आहे. आणि आवडी मात्र भागीरथीला खूप मारू लागली. आणि तेवढ्यात मात्र खूप मारू लागल्यानंतर मात्र तू पीठच का वाढले, घरामध्ये थोडंच पीठ आहे असं आवडी त्या भागीरथीला म्हणू लागली. आणि भागीरथीला मात्र हाताला पोळवू लागली. भागीरथीच्या हाताला मात्र ती पोळवू लागली. तेवढ्यातच विठ्ठलाने आपले खरे रूप प्रगट केले. विठ्ठलाला ते सहन झालं नाही आणि विठ्ठलाने मात्र आपलं खरं रूप प्रगट केलं. आणि विठ्ठल त्या आवडीला म्हणू लागले की तू एकदा घरात जाऊन सगळे तुझे डबे उघडून तर बघ. तू एकदा तुझ्या घरामध्ये जा आणि सगळे डबे उघडून तर बघ. त्यावेळेस मात्र आवनी मात्र घरात गेली तर सगळ्या डब्यामध्ये मात्र सोन्याची बिस्किटच होती. आवनी मात्र घरात गेली, सगळे डबे उघडले तर सगळ्या डब्यामध्ये मात्र सोन्याची बिस्किटच होती. तिने सगळे डबे उघडले आणि तिला मात्र खूप आनंद झाला. तिचा आनंद मात्र गगनात मावेना. तेवढ्यातच मात्र तुकाराम महाराज तेथे आले. तेवढ्यात मात्र तुकाराम महाराज नामस्मरण करून उपासना करून आपल्या घरामध्ये आले. आणि तेथे आल्यानंतर ते आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला म्हणाले की तू कैदासीन आहेस. आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला म्हणाले की तू कैदासीन आहेस, तुला जरा सुद्धा मायादया नाही. तू मात्र माझ्या पोरीला खूप मारले. ती उडूशी पोरगी, तिला काय कळतं, तू मात्र माझ्या पोरीला खूप मारले. आणि तू तिच्या पाठीला मारले पण त्याचं वन मात्र माझ्या पाठीवर उमटले. तू माझ्या पोरीच्या पाठीवर मारले पण त्याचं वन मात्र माझ्या पाठीवर उमटले. तू तिच्या हातावर पोळवले पण माझ्या हातावर फोड उमटला आहे. तू तिच्या हाताला पोळवलं पण माझ्या हातावर त्याची जखम झाली आहे. हे सर्व ऐकून मात्र विठ्ठलाच्या डोळ्यात अश्रू आले आणि विठ्ठलाने स्वतः संत तुकारामाची माफी मागितली. हे सर्व ऐकून मात्र विठ्ठलाच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग मात्र संत तुकारामाची परब्रह्म विठ्ठल माफी मागू लागले की हे सर्व माझ्यामुळेच घडले. तुकारामा मला क्षमा कर, हे सर्व माझ्यामुळेच घडले. तुकाराम महाराज मला तुम्ही क्षमा करा. आणि मी जर असं रूप घेऊन इथं आलो नसतो तर हा सर्व प्रकार घडलाच नसता. मग बघा म्हणले समर्थ, म्हणजे भक्तीमध्ये किती सामर्थ्य असतं, किती शक्ती असते. ती संत तुकाराम महाराजांना साक्षात परब्रह्माने माफी मागावी असे संत तुकारामाची भक्ती श्रेष्ठ होती, उत्तमाची होती. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांचं आजही नाव निघतं आणि पुढेही निघणार आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. अशी भक्ती तुमची आमची घडली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जसं 10वी मध्ये 12वी मध्ये किंवा प्रत्येक वर्षामध्ये आपण शिकत असताना परीक्षा देतो आणि ज्या वेळेस वर्षानंतर मात्र रिझल्ट लागतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण पास झालो की नापास. तसं भक्तीची ही परीक्षा असते. प्रत्येक वेळेस परब्रह्म ईश्वर माझा भक्त किती श्रेष्ठ आहे, माझ्या भक्तामध्ये किती भक्ती आहे, तो भक्तीमध्ये आपल्या परीक्षेमध्ये पास होतोय का नाही हे परब्रह्म ईश्वर नेहमी पाहत असतो. मग त्या परीक्षेमध्ये आपल्यालाही संत तुकाराम महाराजांसारखं पास होता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की त्यांनाही खूप त्रास होता. भक्ती ही सहजासहजी कोणाकडूनही घडत नाही. खूप त्रास असतो भक्तीमध्ये, तेव्हा कुठं भक्ती घडते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. ज्या वेळेस आपण भक्ती करतो त्यावेळेस
परब्रह्म चोख भक्त आहे का नाही, माझा हा चोख भक्त आहे का नाही, त्यासाठी प्रत्येक क्षणाला प्रत्येक टायमाला तो आपली परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेमध्ये मात्र आपल्याला उत्तीर्ण होता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या भक्तीमध्ये आपल्याला श्रेष्ठ आणि उत्तम भक्ती आपल्याला या परब्रह्माची करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की एकदा एकनाथ महाराजांच्या घरी रामायण चालू होते. एकदा संत एकनाथ महाराजांच्या घरी रामायण चालू होते. त्यावेळेस मात्र संत एकनाथ महाराज हनुमंताला म्हणाले की तुम्ही सीता आणण्यासाठी अशोक वाटिकेत गेला होता. तुम्ही ज्यावेळेस सीता मातेचा शोध घेण्यासाठी तुम्ही अशोक वाटिकेत गेला होता, त्यावेळेस मात्र तिथले फूल पांढरे होते. अशोक वाटिकेतले फूल हे पांढरेच होते. पण हनुमंताला मात्र त्यावेळेस त्या रावणाचा खूप राग आला होता. कारण रावणाने सीता मातेला अशोक वाटिकेमध्ये डांबून ठेवलं होतं. म्हणून हनुमंतालाही अशोक वाटिकेतले फूल हे लालच दिसत होते. ते फूल पांढरे होते, पण हनुमंताला मात्र हनुमंताचे डोळे लाल झाले होते. त्यामुळे अशोक वाटिकेतले फूल हनुमंताला लालच दिसत होते. एकनाथ महाराज मात्र हनुमंता स्वारींशी वाद घालू लागले होते. एकनाथ महाराज मात्र हनुमंताशी वाद घालू लागले. आणि दोघेही हनुमंत म्हणत होता की अशोक वाटिकेतले फूल हे लालच होते, तर एकनाथ महाराज म्हणत होते की अशोक वाटिकेतले फूल हे पांढरे होते. दोघांमध्येही वाद चालू झाला. त्यावेळेस हनुमंत स्वारी म्हणाले की ह्याचा रिझल्ट हे प्रभू श्रीरामच देतील, आपण त्यांच्याकडेच जाऊया. त्यावेळेस एकनाथ महाराज आणि हनुमंत स्वारी प्रभू श्रीरामांकडे आले आणि प्रभू श्रीरामांना सांगितलं. प्रभू श्रीरामांना भेटले. श्रीराम प्रभूंकडे गेले. त्यावेळेस श्रीराम प्रभू बोलले की दोघांचेही बरोबर आहे, संत एकनाथ महाराजांचेही बरोबर आहे आणि हनुमंत तुझेही बरोबर आहे. ते फूल पांढरेच होते, पण हनुमंताला मात्र रावणाचा खूप राग आला होता. ते फूल पांढरेच होते, पण हनुमंताला मात्र रावणाचा खूप राग आल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये सगळीकडे लाल दिसत होते. त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणाले एकनाथ महाराजांचंही बरोबर होतं आणि हनुमंताचंही बरोबर आहे. एकनाथ महाराज बोलले की हे प्रभू मला हे सर्व माहिती होतं, पण मला तुमचे दर्शन घ्यायचं होतं. हे प्रभू मला हे सर्व काही माहिती होतं, पण मला तुमचे दर्शन घ्यायचं होतं. आणि म्हणूनच मला तुमचं दर्शन हनुमंत स्वारी शिवाय कोणीही घडवून आणणार नाही हे मला माहिती होतं. आणि म्हणूनच मी हनुमंत स्वारींशी मुद्दामूनच नाटक केलं, मुद्दामूनच वाद घातला. आणि असं जर मी बोललो नसतं तर मला तुमच्यापाशी कोण घेऊन आलं असतं. आज हनुमंत स्वारीमुळेच आज मला तुमचं दर्शन झालं. आणि त्यावेळेस संत एकनाथ महाराज श्रीराम प्रभूंना साक्षात दंडवत घालून त्यांचं दर्शन घेतलं. म्हणजे बघा म्हणले समर्थ, म्हणजे एवढं चातुर्य सुद्धा संत लोकांमध्ये होतं की कोणाशी कसं बोलल्यानंतर आपल्याला प्रभूचं दर्शन होईल आणि कोणाशी काय बोलल्यानंतर आपल्याला प्रभूचं साक्षात दर्शन होईल, साक्षात भेट होईल, हे संत लोकांनाही माहिती होतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत लोकांची भक्ती ही श्रेष्ठ होती, तशी तुमची आमची ही भक्ती श्रेष्ठ पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की थोडीच करा पण उत्तमाची भक्ती आपल्याकडून झाली पाहिजे. थोडंच नामस्मरण करा पण अंतःकरणातून त्या संत लोकांसारखं नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत लोक नामस्मरणामुळेच तरले. संत मीराबाई, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानोबा, संत निवृत्तीनाथ हे सर्व नामस्मरणामुळेच तरले असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आजही त्यांची कीर्ती गायली जाते आणि इथून पुढेही गाणार आहेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की थोडीच करा
पण उत्तमाची उपासना आपल्याकडून रोज झाली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.